शिल्लक रवलेल्या भातापासून बनवूया फोडणीचा भात। आता ह्यो भात, बारीक चिरलेली लसूण, ओली मिरची, बारीक चिरलेलो कांदो, इकडे मी ओले वाटाणे घेतले, त्यामध्ये तुम्ही बटाटे पण बारीक चिरून घेऊ शकता, खोबरा आणि मीठ आणि मसाले। आता इकडे गॅसवर मी कढई ठेवलाय, त्याच्यात तेल घातले, तेल थोडा जास्त घालायचं। तेल तापला की त्याच्यात घालाय 1 चमचा डाळी, थोडासा जिरा आणि हे मिरची आणि लसूण। लसूण थोडीशी भाजली की त्याच्यात घालायचं कांदा, ओले वाटाणे आणि 1 चमचा हळद। आता हे कांदो आणि वाटाणे शिजले, आता ह्याच्यात आपण घालूया भात। गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यात मीठ घालूया आणि थोडीशी चवीसाठी साखर। आता हो भात चांगलं मिक्स झालं की त्याच्यात अर्धा लिंबाचा रस टाकायचा, ढवळायचा गॅस बंद करायचो आणि थोडासा खोबरा वरून शिवरायचा। अशा प्रकारे फोडणीचा भात तयार। शिल्लक रवलेल्या भातापासून अशा प्रकारे फोडणीचा भात बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।